हात लावला, डोकं टेकवलं, नमस्कार केला. आई, मा, माझ्या डोक्यावरती हात टेकव ना मा. ऐक ना, मी असा गेलो आणि असा आलो. यशोदेला ते सहन नाही झालं महाराज. डोळ्यातनं अश्रूंच्या धारा पडतात आणि मुखात फक्त एकच नाव आहे, कृष्णा. कृष्णा कृष्णा कृष्ण 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 करते मैया यशोदा. हात लावला. माय, माय ऐक ना मैया, तू जर मला आशीर्वाद नाही दिला तर मी ज्या कामाकरता चाललो का ते काम माझं होणार नाही. माझ्या डोक्यावरती हात ठेवणार. यशोदेच्या मुखातनं शब्द निघाले, कृष्णा, काढा तू मला सोडून जाणार का रे राजा? आईचा विचार नाही करणार. देवा, तू जर माझ्यापासून दूर गेला, माझ्या डोळ्यापासून दूर गेला तर मला क्षणभरही राहावत नाही. गोकुळात आल्यापासून तो कोष तुला मारण्याचा प्रयत्न करतो मी. माझ्या हृदयापेक्षा तुला जपलोय देवा, आणि तू मला सोडून जातोय देवा. माझा विचार नाहीये तू गेल्याच्या नंतर माझं काय होईल. थोडासा माझा विचार कर ना. आई ऐक ना, मी असा जातो आणि असा येतो. डोक्यावरती हात टेकवला, नंदबाबाच्या पायावरती डोकं टेकवलं, आणि मग बलराम दादा सहित कन्हैया निघणार. संपूर्ण गोकुळामध्ये समाचार पोहोचला. धावता सगळ्या गोकुळातील प्रजा गवळणी गोपाळ कन्हैयाच्या घराकडं. गवळणी आल्या, पायावरती लोटांगण घेतलं. कन्हैया, कन्हैया नको ना जाऊ. कन्हैया, आम्ही तुझा राग करतो म्हणून तू आमचा खोडा करतो, आम्ही तुझ्या आईला गाराणे सांगतो म्हणून तू जातोय ना. ऐक ना देवा, आता आम्ही तू काही जरी केलं तरी गाराणे करणार नाही, पण जाऊ नको ना देवा. नाही ऐकले देव. गोपाळ धावत धावत आले. देवा, अरे आम्ही अनाथ होतो रे, तुझ्या येण्यानं सनाथ झालो देवा. समाज आम्हाला बोलवत नव्हता, स्वीकारत नव्हता. तुझ्या येण्यानं समाज आम्हाला स्वीकारू लागला, आणि तू आम्हाला अनाथ केलेलं, सनाथ केलेलं देवा. आणखी जातोय आम्ही, अनाथ होतो देवा. देवा, तुला जर जायचं होतं तर का आला तू गोकुळामध्ये? का आमच्या सोबत अनेक प्रकारचे खेळ खेळ, का आम्हाला वेळ लावलं देवा तू? देवा नको ना जाऊ देवा. नाही ऐकले देवा. सगळे गोपाळ आले, देवाच्या पायाला स्पर्श केला, पण नाही ऐकले. रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी, भूमी पडला व्रजपाळी, कोणत्या सांभाळी. जसा देवाचा पाय अक्रूराच्या रथात टाकला, सर्व गोपाळ गवळणी कृष्णा कृष्णा करू करू आक्रोश करून रडतात, आक्रोश करून रडतात. त्या गवळणी गोपाळांच्या पाण्यानं यमुना वाहू लागली. तो विरह देवाला नाही सहन झाला. देव बोले अक्रूरासी, वेगी रथ किसी, या गोपीचा शोकासी, न पाहावे मजसी. अक्रूरा, लवकर रथ गोकुळातून बाहेर घेऊन चला. या गोपाळ गवळणींचा विरह मला सहन होत नाही. आणि रथ निघाला. काही गवळणी धावत धावत गेल्या गोकुळाच्या बाहेर. वाटेमध्ये आडव्या झोपल्या, आडव्या झोपल्या वाटेत. अक्रूराचा रथ आला. अश्व घोडे थांबले. अक्रूरजी खाली उतरले. झोपलेल्या त्या गवळणीला नमस्कार केला. गवळणींनो, जाऊ द्या आम्हाला. ज्या गवळणी अक्रूराला शिव्या देत होत्या त्या गवळणीनं सांगितलं, अक्रूरा, जा घेऊन देवाला, आम्ही तुला अडवणार नाही, पण त्या अगोदर आमच्या शरीराहून तू रथ, आणि अगोदर आमचा प्राण आहे. गवळणींनो ऐका ना. देव खाली उतरले. गवळणी देवाकडे पाहत देखील नाही. अक्रूराला हात जोडून विनंती केली गवळणीनं,